नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. पुण्यातील स्टेशनरी कटलरी असोसिएशनच्या वतीनं व्यापारभूषण पुरस्कार कोहिनूर ग्रुपचे संस्थापक कृष्णकुमार गोयल यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळेला कृष्णकुमार गोयल म्हणाले की छोटे व्यापारी हा खरा देशाचा आर्थिक कणा आहे, कारण प्रत्यक्ष छोट्या व्यापारी आणि देशात उत्पादित झालेली वस्तू यांचं एकत्रीकरण आणि ग्राहकाची खरेदी ही फक्त छोटे व्यापारीच करतात. त्यामुळे तो देशाचा आर्थिक कणा. जाणून घेऊयात कृष्णकुमार गोयल. नूतनीकरण शुल्कात वाढ, जीएसटी असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. मॉल्स आणि ऑनलाईन खरेदी पद्धतीमुळे छोटा व मध्यम व्यापारी अडचणीत आला आहे. त्यांचे प्रश्न कोण मांडणार? विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघ आहे, शिक्षक मतदारसंघ आहे, तर व्यापारी मतदारसंघ व्हावा अशी मागणी मी या निमित्ताने करेन. आमचे अंकुशी काकडे आहेतच इथं, म्हणजे त्यासाठी जर ते पद निर्माण झालं तर व्यापाऱ्याच्या एकीतून आपण हे सर्व प्रश्न सोडू शकू असं मला वाटतं. नाही होती, पण व्यापाऱ्यांना दहशत होती तरी सुद्धा लोकांना वस्तू मिळायला पाहिजेत म्हणून लोकांनी उघडलं. त्याचे नियम होते, त्याच्या समोर ते रांग लावायला लागायची. किती प्रकार झाले 2 महिन्यात, 2-4 महिन्यात. बरं, थोडी रांग वाढली किंवा पोलीस फटके मारायचे, पण सगळं करून आणि सगळ्यांनी मास्क लावून उत्तम सेवा केल्यामुळे कोणीही या देशात भुकेलं राहिलं नाही. हे किराणा मालकांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. याला महत्त्व आहे. पण त्यांनी जे सांगितलं त्यातलं सूत्र एवढंच आहे की बस सचोटी, विश्वास आणि दिलेला शब्द पाळणं, एवढ्या 3 गोष्टी या कुठल्याही व्यापाऱ्याला महत्त्वाच्या असतात. म्हणजे मला अनेक जण ॲमेझॉनच्या संबंधात जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यात लोकांना काय आवडतं की परत देता येतं, नाही पसंत पडलं तर परत पाठवता येतं. तर ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आणि पण लोकांना पहिल्यांदा जे मला आठवतं सहज, आता आधी याच्या संबंधात सांगतो, आपण सगळे व्यापारी आहात. ज्या वेळेला किशोर बियाणींनी बिग बाजार काढला, दॅट वॉज द फर्स्ट रियल ऑर्गनाइज्ड मार्केट, रिटेल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या जीवनातील एका कालखंडावर नाटकाचे वाचन संगीत नाट्यवेद लेखक निनाद जाधव यांचे कोहिनूर हॉलमध्ये साहित्य परिषद येथे वाचन करण्यात आले. ही मिशी आपल्याला थोड्या वेळच लावायची, नाटकात काम करण्यात होती आणि ती काढून टाकायची. काही त्रास होणार नाही तुला. नरसू लाव रे मिशी. त्याला नरसू बापूला मिशी लावायला लागतो. लखुबा भावेना एका बाजूला बोलावून, भावे हा माणूस गोड गेलेल्या भीतीने मिशी वाढवायला तयार नाही. उद्या जर याला सांगितलं की रामाशी युद्ध कर, तर प्रभू रामचंद्रांच्या अंगावर कसा चालून जायचा? हो हा कसं जमेल याला सगळं? कसं आहे, नाटकात काम करणं म्हणजे तरी काय? एखाद्या पात्राची भूमिका करणं म्हणजे काय? थोडा वेळ आपण परकाया प्रवेश केल्यासारखं त्या पात्राची मनोवृत्ती आपल्या अंगात भिनून घ्यायची. आणि तसं झालं की कलाकार पात्राच्या भूमिकेत जाऊन काम करू लागतो. याचंही असंच होईल. एरवी हा किती शांत मऊ असला तरी एकदा का त्याच्या भूमिकेचा रंग त्याच्यावर चढला आणि भूमिका आणि आजूबाजूची वातावरण निर्मिती झाली की मग तो बरोबर त्या पात्राच्या अंतरंगात शिरेल आणि त्या पात्राच्या वृत्तीप्रमाणे वागायला लागेल. बघ, तर नरसू बापूला एक झडक रंगीबिरंगी अंगरखा घालतो, त्याला एक मोठा मुकुट घालतो. बापूची कुरकुट चालूच आहे. अरे कोणीतरी एक आरसा घेऊन या रे. एक माणूस मोठा आरसा घेऊन रंगमंचावर येतो. बापूला ते आपलं रूप आरशात दाखवतात.
बापू आपलं रूप आरशात बघतो, आधी तो आरशातल्या आपल्या रूपाला ओळखतच नाही. सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना कानाचा काही इश्यू निर्माण झाला आणि त्यांच्या ऐकण्याची क्षमता मर्यादित झाली. असं का घडलं याच्याविषयी पुण्यातील कान नाक घसा तज्ज्ञ आणि स्वरतज्ञ डॉक्टर मिलिंद भोई यांनी दिलेली ही माहिती. मला खरं खूप धक्का बसला की एवढी छान गायिका आणि तिला ऐकायला येणं अचानक बंद झालं. याच्यामध्ये अनेक कारणं असू शकतात. नंबर एक, व्हायरल इन्फेक्शन असेल, त्याच्यामध्ये असं सडन हिअरिंग लॉस होऊ शकतो किंवा अचानक ऐकायला येणं कमी होऊ शकतं. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला किंवा मेंदूमध्ये जर कुठे गाठ असेल किंवा कानाचे ज्या यंत्रणा आहेत, ऐकण्याची यंत्रणा आहेत, ऑडिटरी नर्व असेल किंवा इनर इयर असेल, या ठिकाणी होणारा रक्तपुरवठा कमी जर झाला तर सडन हिअरिंग लॉस किंवा अचानक ऐकायला बंद होणं हे होऊ शकतं. किंवा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक अशी कारणे की जी अज्ञात आहेत त्याच्यामुळे पण असं होऊ शकतं. याच्यामध्ये आपल्याला एक तर ऑडिओमेट्री नावाची एक टेस्ट आहे, ज्याच्यामुळे दोन्ही कानांना स्पीकर लावून ऐकण्याची क्षमता किती ते मोजलं जातं. आणि दुसरं म्हणजे MRI ब्रेन. या जर 2 टेस्ट केल्या आपण तर बऱ्याच प्रमाणात कारण शोधण्यासाठी या 2 टेस्टची मदत होऊ शकते. आणि यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढे ENT स्पेशलिस्ट असतील किंवा ऑटोलॉजिस्ट असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही योग्य ते मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेऊ शकता. गायकांच्या बाबतीत होतं का, आता कोणाच्या बाबतीत होतं? नॉट नेसेसरीली गायकच, पण सर्वसामान्यांच्या बाबतीत पण होऊ शकतं. पण आज सेलिब्रिटी गायकाच्या बाबतीत झाल्यामुळे लोकांचा मध्ये याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण होतोय, रादर झालाय, ही एक त्याच्यातली आशेची बाब आहे. पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कसबा या क्षेत्रामध्ये घाणीचं फार मोठं साम्राज्य पसरलेलं आहे. या क्षेत्राला आता कोणीही निवडून आलेला नगरसेवक नाही, कोणीही महापालिकेची सत्ता नाही. काँग्रेसचे निवडून आलेले दंगेकर हे त्या ठिकाणी वारंवार प्रशासनाला त्या बाबतीतली रिमाइंडर्स देतात आणि आता हेमंत रासनेंनी त्याच्यात उडी घेतलेली आहे आणि कचरामुक्त कसबा हा संकल्प त्यांनी प्रशासनाच्या वतीनं राबवायचं ठरवलंय. जाणून घेऊयात हेमंत रासने. काय सांगाल, निवेदन दिलं तर तुम्ही काय म्हणत आज कसबा मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्वांना माहिती असेल की आता पावसाळा हा जवळ आलेला आहे. पावसाळ्याच्या संदर्भातली जी कामं आहेत ती मतदारसंघातील लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून एक निवेदन दिलं गेलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वारीचं आता आगमन 30 तारखेला पुणे शहरामध्ये होत आहे. 30 तारीख आणि 1 तारीख 2 दिवस वारीचा मुक्काम असतो. 2 तारखेला वारीचं प्रस्थान पुणे शहरात होत असतं. त्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा कसबा मतदारसंघातच असतो. त्याच्या अनुषंगाने अनेक दिंड्या ह्या कसबा मतदारसंघामध्ये उतरत असतात आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर पाण्याची 24/7 पाण्याची व्यवस्था असेल, सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल, इतर सगळ्या व्यवस्था, लाईटची व्यवस्था असेल, इतर सगळ्या व्यवस्था महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातात. त्या जास्तीत जास्त स्वच्छता गृहांची कमतरता असते, त्या कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये त्याकरताचं निवेदन पालख्यांच्या व्यवस्थापनाचा चोख बंदोबस्त व्हावा प्रशासनाच्या माध्यमातून त्याकरताचं निवेदन आज आपण त्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर कसबा मतदारसंघ हा खूप दाट वस्तीचा असणारा मतदारसंघ आहे. इथं कचऱ्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिकच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु आम्ही कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त त्यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे. याकरता आम्ही सुद्धा काही काम करू इच्छितो. कचरा मुक्त कसबा ही करण्याची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे. पुणे महानगरपालिकेचा 75 टन क्षमतेचा कचरा जाळण्याचा प्रकल्प
कार्यान्वित करण्याकरता 83 कोटी रुपयाची निविदा कोणाचीही मान्यता न घेता सुरू करण्यात आली आणि त्याचे पैसेही अदा करण्यात आले असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक गटानं केला आहे. आज ते त्या ठिकाणी घेराव घालण्याकरता आले असताना त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. त्याकरता त्यांनी खोट्या नोटा देखील प्रतिकात्मक देण्याकरता आणल्या होत्या. कचरा विभागामार्फत हांडेवाडी येथील 2 प्रकल्पाचं टेंडर निघालं. ती निविदा मान्य करताना सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. स्टँडिंग कमिटीची मान्यता झाल्यानंतर महापालिका अधिनियम 72 नुसार सर्वसाधारण सभेची मान्यता या टेंडरला घेणं क्रमप्राप्त होतं. पण उपायुक्त घनकचरा विभागाचे साहेब संदीप कदम यांच्या म्हणण्यानुसार सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याची गरज नाही. हे टेंडर थोडं तिडकं नाही तर 87 कोटी रुपयाचं हे टेंडर आहे. त्याला सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी मंत्र्यांच्या फोन मार्फत दबाव आणून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हा ठेका दिला गेला. 2 निविदा या ठिकाणी होत्या. त्या दोन्ही निविदा एकाच ठेकेदाराला मान्य कशा काय झाल्या? मंत्र्यांच्या दबावाचा फोन जर अध्यक्ष आयुक्तांच्या उपायुक्तांच्या कानाला लावत असेल तर या अधिकाऱ्यांना सुद्धा या निविदेतला मलिदा किती पोहोचलाय तो लोकांचे जनतेचे पैसे खाण्यापेक्षा एवढा मोठा भ्रष्टाचार करण्यापेक्षा त्यांना आम्ही या ठिकाणी या नोटा घेऊन आलोय. याच्यावर तुमची पोट खलगी भरा. तुम्हाला पगारही लोकांच्या करोडपती पैशातच मिळतो. तुमची एवढी मोठी भूक असेल तर हे 2 नंबरचे पैसे आम्ही तुम्हाला घेऊन आलोय हे मान्य करा. पण हे टेंडर जे एकाच ठेकेदाराला 2 टेंडर मान्य झाली याचं रिटेंडरिंग व्हावं. आमचाही मर्जीतला आमचा कुठल्याही मर्जीतला ठेकेदार या ठिकाणी नाही. पण सत्ताधारी पक्षातल्या अध्यक्षाच्या मर्जीतलाच ठेका प्रत्येक वेळेला का दिला जातो? लेबर कॉन्ट्रॅक्टचा ठेका असेल, सुरक्षा विभागाचा ठेका असेल आणि आता घनकचरा विभागाचा ठेका असेल. सर्व निविदा ठेकेदार हे एकाच पक्षाच्या अध्यक्षाच्या मर्जीतले का? ही आमची विचारणा या उपायुक्तांना होती. ते या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस सुट्टी असताना 3 दिवस आराम केला असताना आजही ते आपल्या केबिनला उपस्थित नाहीत. सर्वसामान्य पुणेकरांचा हा प्रश्न आहे. त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बोलतोय. त्यांच्या करोडपती पैशाचा अपव्यय होतोय, भ्रष्टाचार होतोय, तो आम्ही कदापि सहन करणार नाही. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मधून संपादक विभागात मी डॉक्टर शैलेश. पुणे महानगरपालिका या ठिकाणी आता कोणाचीही सत्ता नाही. प्रशासन राज त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे पुणेकरांच्या अतिशय माफक अपेक्षा सुद्धा प्रशासन पूर्ण करू शकलं नाही असं दिसून येतं. पहिला मुद्दा बेकायदेशीर बांधकाम, पब, टेरेसवरची हॉटेल्स हा पाहिला तर पुण्यामध्ये यांनी उच्छाद मांडला आहे असं दिसून येतं आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आपल्याला भोगायचे आहेत ते दिसत आहेत. पुण्यातले रस्ते, त्याचे खड्डे, फुटपाथची नादुरुस्ती याचाही त्रास आपण भोगतोय. पुण्यातले सिग्नल्स जे महानगरपालिका चालवत असते ते सिग्नल्सची नादुरुस्ती, सिग्नल्समध्ये ज्या कामाकरता आपण पैसे दिले, म्हणजे सिग्नलमध्ये समजा 30 सेकंदाचा सिग्नल असेल तर त्याच्यात रिव्हर्स काउंटिंग असं 30, 29, 28, 27, 25 ती यंत्रणा आता बंद केली. त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन येते. यासारख्या अनेक घटना, त्याच्याकरता 120 कोटी रुपये खर्च केले. यासारख्या अनेक घटना पुणे महापालिकेत आपण पाहत असतो. 75 टन कचरा जाळण्याच्या क्षमतेचा प्रकल्प, 83 कोटी रुपयाची निविदा ही केवळ सरकारमधल्या एका व्यक्तीला दबाव घेऊन ती कार्यान्वित करण्यात येते, हे कसं शक्य आहे? या तर गोष्टी काही ठिकाणी बाहेर आल्या म्हणून ज्या आल्याचं नाहीत त्याचं काय? नागरिको, तुमच्या माझ्या पैशावरती हा डल्ला नाही का? पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.